महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। भले तोंड असो, पाय असो किंवा शेपूट असो, जो पहिल्यांदा निकाल अंतिम रेषेवरती शिवल त्याचा निकाल आहे। त्या पद्धती या ठिकाणी आपण सकाळी घोषित केलाय, त्याच पद्धतीत निकाल दिला जातोय। कोणताही अवयव जो अगोदर होईल, पाय नाही अवयव कोणताही कळतो का अवयव तरी जीभ हातभर बाहेर काढून जर जीभ लागली तर त्याचा निकाल। पळणारे पण आता एक माणूस पुढे दिसला नाही पाहिजे। आता बिलकुल बॅरिकेडच्या बाहेरच पाहिजे सगळे माणसं। चला बैलगाडा खाली घ्या, गाड्या मध्ये थांबू नका। आता देवागुरु बोलू नका, मागचं बोलू नका, शांत बसा ना। ते पहिलं पुढे चला समोरची मंडळी सगळे मागे करावे, बॅरिकेडच्या मागे घ्या, सगळे बॅरिकेडच्या मागे। समोरची मंडळी सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांना हात जोडून विनंती आहे। समोरच्या मंडळीला सर्वांना हात जोडून विनंती आहे। खालची रेषेपासून पब्लिक थोडी मागं करा, निकाल लाईव्ह दिसत नाही। निकाल लाईनीच्या मागं व्हा, कृपया सगळे बॅरिकेडच्या मागे थांबा। हात जोडून विनंती आहे की बॅरिकेडच्या बाहेर थांबा सगळे। बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आयोजन कसं आहे झालं, म्हणजे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि काय वैशिष्ट्य काय आहे? गेल्या वर्षापासून आम्ही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त असं भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आम्ही आयोजन करत आहोत। तर या राज्यस्तरीय शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या कुठून कुठून लोक आलेले आहेत शर्यती? महाराष्ट्राच्या म्हणजे तुम्ही विदर्भातून बैलजोडे आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून बैलजोडे आलेले आहेत, मागच्या वर्षी मुंबईहून पण सुद्धा बैलगाड्या आल्या होत्या। तर हे बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? बैलगाडा शर्यत आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की गावातील जे शेतकरी आहे, बैलगाडा प्रेमी आहे व अख्ख्या महाराष्ट्राचे बैलगाडा प्रेमी आहे की एकत्रित येऊन असा एक छानसा त्यांचा कार्यक्रम व्हावा, मोठा व्हावा, यासाठी एक आम्ही नियोजन आयोजित करतो। बैलगाडा शर्यतीवाल्यांना काय आव्हान करणार शेतकऱ्यांना वगैरे? बैलगाडा शर्यतीवाल्यांना मी एवढंच आवाहन करेन की बैलाची जशी तुम्ही अगोदर काळजी घेता
तसं बैल पळवताना त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे. वर जे दर्शक मालक चालक असतील ते गाड्यांच्या पुढे येतात, त्यांनी ते स्वतः जीवाला जपलं पाहिजे. बैलगाडा शर्यतीची आवड जी आता महाराष्ट्रामध्ये हा खेळ फार गाजत आहे सर, याबद्दल काय सांगा? हा एक जसं कुस्ती आपण मर्दानी खेळ म्हणतो तसं हा एक बैलगाडा सुद्धा एक शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण महाराष्ट्राला त्याचं वेळ आहे. स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे सर स्पर्धेमध्ये. इथं कमीत कमी 300 बैलजोड्यांनी भाग घेतलेला आहे. ठीक आहे, आपलं नाव सांगा सर. माझं नाव मुकुंद तुकाराम शिंदे, मी झालटा गावातील सरपंच आहे.